राष्ट्रीय महामार्ग करताना अधिकाऱ्याची झालेली चूक शेतकऱ्याच्या मुळावरती येते आणि त्यामुळं त्याच्या जमिनीवरती अतिक्रमण केल्यानंतरही त्याला मावेजा मिळत नाही। मात्र तब्बल 10 वर्षाचा संघर्ष झाल्यानंतर या शेतकऱ्याला न्यायदेवतेकडून न्याय मिळतो आणि आता त्याचा मोबदला देण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया देखील सुरू होते। बीडच्या तांदळा गावातील हा प्रकार आहे आणि मी ज्या रस्त्यावरती उभा आहे हा कल्याण विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग आहे। हा राष्ट्रीय महामार्ग बनवत असताना शेतकऱ्याच्या शेतामध्ये अतिक्रमण करून त्या तत्कालीन जे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी होते त्यांनी हा असा गुळगुळीत राष्ट्रीय महामार्ग देखील केला। याच्यावरती मोठा टोल नाका देखील आहे ज्याच्यामधून टोल वसुली देखील केली जाते। मात्र असं सगळं होत असताना या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्या संदर्भामध्ये मात्र त्या शेतकऱ्यांना अनेक वर्षाचा संघर्ष करावा लागला आणि संघर्ष करून न्यायालय असेल त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय शासन प्रशासनाच्या पातळीवरती देखील हा खूप मोठा लढा झाला आणि त्या लढ्याच्या बातम्या देखील न्यूज 18 लोकमतमध्ये दाखवल्या होत्या आणि आता या शेतकऱ्यांना यश आलेलं आहे। हायकोर्टानं या शेतकऱ्यांना मोबदला दिला जावा आणि तोही 6 आठवड्याच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे जमा करावा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत या शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या लढ्याला यश आलेले आणि यामध्ये 1-2 नव्हे तर जवळपास 154 शेतकरी आहेत त्यांचं शेकडो एकर जमीन ही यामध्ये गेलेली होती आणि त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं। आज तो मावेजा मिळणार आहे। ज्यांच्या प्रयत्नातून हा सगळा शेतकऱ्यांचा लढा उभारला गेला होता ते देवा देखील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल आज या शेकडो वर्षाच्या लढ्याला यश आलेलं आहे? हा लढा कशा पद्धतीने होता आणि हा कुणाविरुद्धचा होता? आमचा हा लढा सरकार विरुद्ध नव्हे तर सरकारमधील जे गेंडे प्रशासनामध्ये जे बसलेले आहेत यांनी आमच्यावर अन्याय केला आणि सरकारचा गैरसमज निर्माण करून आमच्यावर अन्याय केला हा त्याच्याविरुद्ध लढा होता। अच्छा, किती एकर जमीन गेली होती आणि नेमकं ही जी चूक होती ही चूक कुणाची होती आणि ती कशा पद्धतीने शेतकऱ्याच्या माथी मारली गेली? अंदाजे 90 ते 92 एकर हे क्षेत्र आमच्या गावातील गेलेलं आहे आणि ही प्रशासनाची चूक नव्हे तो घोड चूक होती। आमच्या अज्ञानाच्या आमच्या वडिलांच्या आजोबांच्या अज्ञानाचा त्यांनी गैरफायदा घेऊन आमच्यावरती 60 वर्षापासून त्यांनी हा अन्याय केलेला होता। आज ह्या क्षणीसुद्धा करत आहेत आणि आमच्या रस्त्यावर करोडो रुपयाचा टॅक्स त्यांनी गोळा केलेला आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर ही नेमकी चूक कशा पद्धतीने झाली होती? का तर राष्ट्रीय महामार्ग इथं आहे, नेमकी मूळ चूक काय झाली होती? रस्ता एका बाजूला आणि शेतकऱ्याच्या दुसरीकडचे जमीन घेतल्या गेल्या असं काय नेमकं घडलं होतं? होय, तसंच झालेलं आहे। प्रत्यक्ष जिल्हा परिषदचा रस्ता वेगळा असताना आमच्या हा जाण्या येण्याच्या खाजगी रस्त्यामधूनच त्यांनी आपला रस्ता बनवला, त्यालाच राज्यमार्ग म्हणून मान्यता दिली, त्यालाच 2004 पासून नॅशनल हायवेचा सुद्धा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे। मात्र एवढं सगळं होत असताना इथल्या शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही, कुठल्या अधिकाऱ्यांनी मोजणीच्या संदर्भात देखील केलं नाही आणि जो तुमचा संघर्ष होता तो नेमका शून्यातून संघर्ष सुरू करणं, का या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित करणं, सुरुवातीला कुणाकडे तुम्ही दाद मागितली होती त्यानंतर आता थेट गडकरीपर्यंत गेले, केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यापर्यंत गेले होते, विशेषतः न्यायालयाचे देखील दरवाजे ठोठावले। हा जो काही संघर्ष होता हा गेल्या 10 वर्षाचा संघर्ष तुमचा नेमका कसा होता आणि याला कुठं तुम्हाला सगळ्यांना झटावं लागलं? किती उंबरठे झिजवावं लागले? आम्हाला माझी आज तांदळ्यातली चक्कर ही 275वी आहे। या कामी मुंबईला कमीत कमी 125 वेळेस मी जाऊन आलो, परंतु त्या तत्कालीन आपले बीडचे कलेक्टर साहेब नवल किशोर रामजी जे आज आयुक्त आहेत पुणे विभागाचे आणि तत्कालीन कमिशनर साहेब दांगड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि खरोखर त्यांचे आमच्या गावावरती उपकार आहेत की त्यांनी आमचा अन्याय समजून घेतला आणि त्यावेळेसपासून आमची याची सुरुवात झालेली आहे। दरम्यान न्याय मिळतच नाही म्हणून आम्ही 2 वेळेस सामुदायिक आत्मदहनसुद्धा करण्याचा इशारा दिला होता। हा सगळा लढा आहे, मात्र हा सगळा लढा लढत असताना आता न्यायालयानं तुम्हाला निकाल दिलेला आहे, आता कुठं ज्या संघर्षाला यश आलं आहे त्यामुळं काय भावना असतील आज पेढेसुद्धा तुम्ही वाटले? आमची भावना एवढीच आहे की ज्या साईनाथाच्या कृपेमुळे आणि आमचे जे वकील आम्हाला भेटलेले आहेत बॅरिस्टर साई सागर यांच्या प्रयत्नाला
आणि यांच्या आशीर्वादाला आज हे फळ मिळालेलं आहे. हा आनंद नाही तर हा आमच्या गावाचा नित्य आनंद आहे. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साहजिकच श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला यश मिळालं अशा पद्धतीची भावना आहे. मात्र हा जो लढा आहे हा नेमका प्रशासनाच्या विरोधातला लढा होता. एक एक कागद गोळा करत असताना काय काय संघर्ष करावा लागला होता आणि आज आनंदाचे अश्रू डोळ्यामध्ये आहेत. मात्र त्यावेळेस हा संघर्ष कसा होता? त्यावेळेसचा खूप अवघड संघर्ष होता. आमचा मूळ रस्ता बाजूला ठेवून बाजूनं आमच्या शेतीमधून रस्ता त्यांनी केला. वरून आमच्या घर आमचे परसदार असेल यांना पाडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्गवाल्याकडून आमच्या गावातील शेतकऱ्यावर भरपूर अन्याय झाला आणि आज त्या लढ्याला 10 वर्षानंतर यश मिळतं आहे हे पाहून सर्व गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू भरून आलेले आहेत. आपण पाहतोय साहजिकच आहे, हा खूप मोठा लढा होता. मला प्रामुख्याने आणखी महत्त्वाचं सांगायचं आहे, हे अतिक्रमण आणि हा अन्याय दुसऱ्या तिसऱ्या कुणी केला नव्हता. तर तत्कालीन जे काही नॅशनल हायवेचे अधिकारी असतील, शासन प्रशासन असेल, यांनी या शेतकऱ्यावरती हा अन्याय केलेला होता. त्यामुळं नेमकी फिर्याद मागायची कुणी, जर ज्यांच्याकडे न्याय मागायला जायचा त्यांनी जर अशा पद्धतीने अन्याय केला असेल तर हे एक अनोखं प्रकरण आहे. हा सगळा लढा चालू होता. शेतकरी कसे एकवटले आणि तुम्ही नेमकं आंदोलनं देखील अनेक केले होते, काय काय आंदोलनाचे पाऊल उचलले होते आणि आता जो मावेजा मिळणार आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारला काय सांगणं असेल? एकच सांगणे आमचं, आता न्याय देवताने आम्हाला न्याय दिलेलाच आहे, परंतु आता विलंब न करता तात्काळ मावेजा दिला पाहिजे. कारण 63 वर्षाची ही प्रतीक्षा होती, ती कुठेतरी न्यायदेवतेच्या मार्गाने आमची सुटलेली आहे. कारण जे काही अधिकारी आहेत गेंड्याची कातडी पसरली, त्यांनी खूप त्रास दिला. अनेक वेळेस हा रस्ता नाहीच ह्यावेळेस सांगितलं गेलं, परंतु न्यायदेवतेचे आम्ही धन्यवाद मानतो आणि हा तात्काळ मावेजा द्यावा आता तरी ही विनंती आम्ही मात्र हा संघर्षाचा जो लढा आहे तो नेमका कुणी लढला गेला आणि कशा पद्धतीने याला सहकार्य देखील तुम्हाला लाभलं? आमचे सुलाके गुरुजी शास्त्री यांनी या लढ्याचा पुढाकार घेतला. अनेक तुम्ही पाहिलं की तुम्ही पहिल्यापासून ह्या लढ्यामध्ये आहात की लढा लढत असताना आपण रस्त्यावर आंदोलन केले, अनेक वेळेस हे केलं, परंतु गेंड्याची कातडी अधिकारी या ठिकाणी आलेच नाही. त्यांनी जी काही पाहिजे होतं आम्हाला माहिती ती दिलीच नाही. परंतु न्यायदेवतेचे आम्ही एवढं धन्यवाद मानतो की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आणि आज तिसऱ्या पिढीला हा जी काही मावेजा मिळतोय ही तिसरी पिढी आहे आमची. मात्र मावेजा देत असताना सगळ्यात महत्त्वाचं त्या रानामध्ये त्या शेतामध्ये झाडं होती, कुणाची घरं होती, याचा देखील मावेजा दिला गेला पाहिजे. आणि एवढ्या वर्ष सरकारकडे हे पेंडिंग आहे तर नेमकं व्याजासहित हे दिलं नाही पाहिजे का? सगळं दिलं पाहिजे. 63 वर्षापासून जी काही आमच्यावर अन्याय केला, सतत मोठा रोड करीत 2004 साली नॅशनल हायवे बनवला, आम्हाला कसल्याही प्रकारचे उलटं नोटिसा दिल्या. आमची जमीन तर घेतली, पण काही संबंध नसताना नोटिसा देऊन रस्ता फाकवला. आमचे काही आंब्याचे झाडं होते, काही मोठमोठे झाडं होते, घरंही पाडण्यात आले. आणि त्यामुळं आमची न्यायदेवतेला विनंती आहे आणि सरकारला विनंती आहे की भरभरून आता तरी द्या आम्हाला, कारण आमच्यावर पुरेपूर अन्याय केला. आपण पाहतोय अक्षरशः 63 वर्ष हा अन्याय सहन केला. आणि विशेषतः मी परत एकदा हा रस्ता गुळगुळीत असलेला रस्ता दाखवतो की ज्या रस्त्यावरून आता मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील केली जाते आणि ही वाहतूक होत असताना याच्यावरून समोर टोल देखील आहे, टोल नाका ज्या ठिकाणी टोल देखील वसूल केला जातो. BOT तत्वावरती हा रस्ता वापरला गेला. विशेषतः यावरून खूप मोठ्या प्रमाणात दळणवळणाच्या साधनं देखील आली आणि समृद्धी देखील आली. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर शेजारी पाहतो आपण अशा पद्धतीचं शेतकऱ्याचं पीक ते देखील याच ठिकाणी पीक होतं. मात्र हे पीक मोडून, इथले झाडं मोडून, इथं शेतकऱ्यांची घरं असलेली ती मोडून हा राष्ट्रीय महामार्ग झाला होता. आणि आता कुठं न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या शेतकऱ्यांना मावेजा मिळणार आहे. विशेषतः प्रामुख्याने जर बघितलं तर हा संघर्ष खूप मोठा होता. या संघर्षामध्ये अनेकांनी सहकार्य केलेलं होतं. अनेक वेळा यांना आंदोलन करावं लागले, रस्त्यावरती उतरावं लागलं. मात्र शेवटी न्यायदेवतेवरती विश्वास ठेवला आणि न्यायालयानं या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं. इथले जे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी 6 आठवड्याच्या आतमध्ये या प्रत्येक शेतकऱ्याचा जो काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई दिली जावी. शेतकऱ्याची संख्या ही 154 आहे आणि जो मिळणारा मावेजा आहे एवढ्या 63 वर्षामध्ये इथं शेतकऱ्याला पीक घेता आलं नाही. इथे याचं झालेलं नुकसान असेल, एवढ्या वर्षाचं जो 4 पट मावेजा दिला जातो
त्या अनुषंगाने देखील हे सगळं होणं गरजेचं आहे। याची जर अमाऊंट काढली तर तब्बल ती 100 ते 150 कोटीपर्यंत जाईल। मात्र एखादा जर लढा प्रामाणिकपणाने लढला गेला, न्यायालयाची दारं ठोठावली गेली, तर अन्याय करणारा हे राज्य सरकार जरी असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी झुकावं लागतं आणि न्याय मिळतो हे पुन्हा एकदा या शेतकऱ्याच्या न्यायामधून आपल्याला समोर आलेलं आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये आज आनंद उत्सव आहे। प्रत्येक शेतकरी आता मिळणारा जो काही मावेजा आहे त्याच्या माध्यमातून एवढ्या वर्षाचा जो काही संघर्ष होता, अन्याय झालेला होता, त्या अनुषंगाने आता हा शेतकरी पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अशा पद्धतीनं जर एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळं शेतकऱ्यावरती अन्याय होत असेल आणि त्याला न्यायालयीन लढा हा 10 वर्ष लढावा लागत असेल, अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। अशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल, बीड जिल्ह्यामध्ये जर आपण एकीकडे बघितलं तर एकाच रस्त्यावरती 4-4 वेळा त्याला लवादामध्ये जायचा आणि त्या ठिकाणी जाऊन परत जास्तीचा मावेजा आणायचे, अशी अनेक प्रकरणं पाहिली। त्या प्रकरणामध्ये काल गुन्हा देखील दाखल झाला। 73 कोटी रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी रॅकेट देखील समोर आलं। मात्र दुसरीकडची वस्तुस्थिती जर बघितली तर जे मूळ पीडित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला 63 वर्ष संघर्ष करावा लागला आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा आता त्यांना न्याय मिळतोय। त्यामुळे एकंदरीत जी भ्रष्टाचाराने बरबटलेली जी यंत्रणा आहे त्यामध्ये काही चांगले अधिकारी असतील, या चांगल्या अधिकाऱ्यांच्यामुळेच या शेतकऱ्यांना हा न्याय मिळतोय हे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही। मात्र अशा पद्धतीने अन्याय झालेल्या शेतकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे। एकत्रित येऊन संघटितपणे जर लढा दिला तर राज्य सरकारला सुद्धा झुकावं लागेल आणि न्याय व्यवस्था सुद्धा न्याय देईल। हे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय।